नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहोत. आषाढ महिना सुरू झाला की सर्वांच्याच इथे कापण्या, तिखटपुऱ्या असे वेगवेगळे तळणीचे पदार्थ बनवले जातात. तर कापण्या ही एक पारंपरिक रेसिपी आहे आणि आपण त्याच पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी बनवणार आहोत. मस्त अशा खुसखुशीत ह्या कापण्या होतात. बऱ्याच वेळेस काय होतं, कापण्या वातड होतात किंवा खूप कडक होतात. तर या पद्धतीने जर तुम्ही कापण्या केल्या तर अजिबात बिघडणार नाहीत. छान अशा क्रिस्पी किंवा खुसखुशीत म्हणता येईल अशा या कापण्या तयार होतात. तर पहा, दिसायला छान दिसत आहेत आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. कापण्या बनवण्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. सर्व माप आपल्याला एकाच वाटीने करायचं आहे. आता एका छोट्या चमच्याने 1 चमचा भरून तूप घेतले. तूप जर वितळलेलं असेल तर 2 चमचे घ्यायचं. हे घट्ट तूप आहे तर मी 1 चमचा भरून घेतले. 1 चमचा बडीशोप, त्याच्यामध्ये 2-3 इलायची थोड्याशा जाडसर अशा मिक्सरमध्ये वाटून घेतल्यात. थोडीशी खसखस घेतलेली आहे कापण्यांवरती लावण्यासाठी आणि 2 चमचे बेसन पीठ घेतले. या छोट्या चमच्याच्या मापानेच हे 2 चमचे बेसन पीठ आहे. ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आता आपल्याला 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर पहा, याच वाटीने मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ वाटीमध्ये भरत असताना चांगलं दाबून भरायचं आणि सपाट वाटीने अशी 1.5 वाटी आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. आता एका पातेल्यामध्ये आपण घेतलेला गूळ टाकूयात. आता याच्यामध्ये याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचं आहे. 1 वाटी पाणी टाकल्यानंतर गूळ आणि पाणी आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवरती आता आपण याला पाणी थोडंसं कोमट होण्यासाठी ठेवूयात. आपल्याला याचा पाक बनवायचा नाही किंवा खूप याला उकळीसुद्धा आणायची नाही. फक्त कोमट पाणी आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर मोठ्या गॅसवरती अर्ध्या मिनिटासाठी हे पाणी आपल्याला ठेवायचं आहे. याच्यातील गूळसुद्धा आपल्याला असा मिक्स करत राहायचा आहे चमच्याने, म्हणजे तो पटकन विरघळेल. पाणी जर जास्त गरम झालं तर थंड करायला उशीर लागेल, त्याच्यामुळे पाणी जास्त गरम होऊ द्यायचं नाही. गरम पाणी कधीच कापण्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर कापण्या कडक होतात. तर थोडंसंच कोमट करायचं, म्हणजे ते पटकन थंडसुद्धा होतं आणि वेळसुद्धा वायाला जात नाही. पाणी थोडंसं कोमट झालं की गॅस बंद करायचा आणि गूळ विरघळेपर्यंत थोडंसं मिक्स करून घ्यायचं. गूळ पूर्ण विरघळल्यानंतर एका गाळणीने हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर आता हे गुळाचं पाणी व्यवस्थित असं गाळून घेतलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊयात. तर जे गव्हाचं पीठ आपण घेतलं होतं त्याच्यामध्ये आता आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे. गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ असलं म्हणजे खायला ते छान लागतं. तर जास्त न टाकता फक्त 1 चिमूटभर एवढ्या पिठासाठी मीठ टाकायचं आहे. आता सर्वात अगोदर आपण जे तूप घेतलेलं आहे हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर गॅसवरती अशीच वाटी ठेवली आणि याला फक्त वितळेपर्यंत गरम करून घेतलेलं आहे. खूप जास्त त्याला कडकडीतसुद्धा आपल्याला गरम करायचं नाही. फक्त तूप वितळलं की गॅस लगेच बंद करायचा. खूप कडकडीत गरम केल्यानंतर कापण्या जास्त कुडूम लागतात, थोड्या कडक होतात. तर आता या पिठामध्ये आपण अगोदर बेसन पीठ टाकून घेऊ. बडीशोपसुद्धा टाकून घेऊयात आणि जे तूप आपण गरम करून घेतलंय ते सर्व तूप याच्यामध्ये टाकून घेऊ. आता सुरुवातीला चमच्याने याला मिक्स करून घेऊ आणि नंतर हाताने हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. पूर्ण पिठाला तूप व्यवस्थित लागेपर्यंत हाताने छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुपामुळे छान खुसखुशीत अशा ह्या कापण्या होतात, अजिबात कडक होत नाही आणि चवीला सुद्धा छान लागतात. आता तूप व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं की गुळाचं पाणी याच्यामध्ये घालायचं आणि हे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे. 2 वेळेस थोडं थोडं करून हे गुळाचं पाणी आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता सर्व पाणी
या पिठामध्ये मी टाकलेला आहे आणि याला आता मळून घेत आहे। आता जर कधी याच्यामध्ये पीठ अजून टाकावं लागलं तर टाकायचं, किंवा मग अजून साधं पाणीसुद्धा लागत असेल तर तुम्ही साधं पाणीसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता। तर थोडंसं आता पीठ मळून येण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित असा त्याचा गोळा बनवून घेण्यासाठी 2 चमचे पीठ गव्हाचं याच्यामध्ये अजून टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं याला मळून घेतलं। तर पहा, आपण साधारण चपातीसाठी जसं पीठ भिजवतो अगदी तसंच हे पीठ भिजवलेलं आहे। खूप त्याला घट्ट करायचं नाही किंवा खूप पातळसुद्धा नाही। पीठ जर घट्ट झालं तर कापण्या कडक होतात आणि पातळ झालं तर खूप तेल पितात। तर आता 4 गोळे मी याचे बनवून घेतलेत, साधारण पोळीच्या साईजचे। आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि पोळी पाटावरती एक छोटी पोळी आपण अगोदर याची बनवून घेऊ। आपण 4 पदरी घडीची पोळी जशी करतो तसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे। थोडंसं तूप लावायचं आहे, अगदी थोडंसं। ही पोळी आता मधातून दुमडून घ्यायची, थोडंसं तूप लावायचं, वापस तिला अशी दुमडून फक्त त्याच्या कडा आपल्याला दाबून घ्यायच्यात। आता आपल्याला याची एक मीडियम साईजची पोळी लाटायची आहे। पिठाचा किंवा तेलाचा वापर न करता हे लाटायचं आहे आणि लाटल्या जातं, अजिबात चिटकत नाही। जर पीठ पोळी पाटाला चिटकत असेल तर थोडंसं तूप लावून तुम्ही लाटू शकता, ज्याच्यामुळे पोळी पाटाला पीठ चिटकत नाही। आता एक मीडियम साईजची पोळी आपण करून घेतली की याच्यावरती थोडीशी खसखस लावायची आणि बेलनं थोडंसं अजून फिरवून घ्यायचं, म्हणजे खसखस चांगली सेट होते, तेलामध्ये निघत नाही। तर पहा, सर्वीकून सारखी अशी एक छोटी पोळी मी याची बनवून घेतली आहे। खूप पातळसुद्धा नाही केली आणि खूप जाडसुद्धा नाही ठेवली, पोळीपेक्षा थोडीशी जाड अशी ही पोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता याच्या कडा अगोदर आपण कट करून घेऊ, म्हणजे सर्व कापण्या छान आकारामध्ये येतात। तर अगोदर आपण उभे कट याला असे मारून घेऊयात आणि नंतर आडवे कट असे मारायचे। थोडंसं तिरक्या रेषा आपल्याला याला द्यायच्या आहेत, ज्याच्यामुळे कापण्यांचा आकार दिसतो। तुम्हाला लहान मोठ्या जशा कापण्या आवडत असतील तशा तुम्ही या कापू शकता। तर मी याला मीडियम साईजमध्येच ठेवल्यात, खूप जास्त बारीकसुद्धा कापल्या नाही। आता एक एक करून आपण एका प्लेटीमध्ये ह्या कापण्या अशा ठेवून घेऊ। सर्व कापण्या केल्यानंतर थोड्याशा अशा तुटक तुटक ठेवायच्या, एकावर एक नाही टाकायच्या, नाहीतर त्या चिटकू शकतात। तर एखाद्या मोठ्या ताटामध्ये तुटक तुटकपणे अशा या कापण्या ठेवायच्या। कापण्या केल्या की लगेच तळायला घ्यायच्या, जास्त वेळ त्याला तसंच कापून ठेवायच्या नाही। तेल आपल्याला गरम करत ठेवायचं आहे, मीडियम टेम्परेचरवरती तेल गरम करून घ्यायचं। एक कापणी टाकून बघायची आणि तिच्यावरती थोडीशी बबल्स आले की बाकीच्या कापण्या टाकायच्या। ती जर पटकन तळून वरती आली आणि लगेच लाल झाली तर तेल खूप जास्त गरम झालेलं असेल, तर तेल थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं। जास्त गरम तेलामध्ये जर कापण्या टाकल्या तर त्या पटकन लाल होतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात। तर तेलसुद्धा मीडियम टेम्परेचरवरतीच गरम करून घ्यायचं आहे। तेलामध्ये कापण्या टाकताना खूप साऱ्या एकखट्या टाकायच्या नाही, नाहीतर त्या तेल धरतात। 7 ते 8 कापण्या एक वेळेस आपण टाकू शकतो। कापण्या थोड्याशा सेट झाल्या की झाऱ्याने अशा त्याला पलटी करून घ्यायच्या, दोन्ही बाजूने सारख्याच अशा त्या तळून घ्यायच्या। तर सतत त्याला असं मिक्स केलं म्हणजे कापण्यांना छान असा रंग येतो आणि सर्व बाजूने त्या सारख्या अशा तळल्या जातात। कापण्या तळताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच ह्या कापण्या तळून घ्यायच्यात, म्हणजे त्या खूप छान अशा खुसखुशीत होतात। कापण्यांना सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्यात। कापण्या तेलामधून बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याच्यातील कुकिंग प्रोसेस सुरू असते आणि त्याला नंतर अजून डार्क रंग येतो। तर पहा, आता सोनेरी रंगावरती काढल्यात तरी पण त्या थंड झाल्यावर थोड्याशा लालसर दिसतील। तर सर्व कापण्या आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। तर मस्त अशा या कापण्या तयार झाल्यात आणि पहा, तेलातून काढल्यापेक्षा थोडासा डार्क असा रंग याला आलेला आहे। बऱ्याच लोकांना थोड्याशा मऊ अशा कापण्या आवडतात, तर त्यांनी पोळी लाटताना थोडीशी जाड ठेवली म्हणजे कापण्या मऊ होतात आणि जेवढी तुम्ही ही पोळी पातळ लाटाल तेवढ्या या कापण्या खुसखुशीत होतात। तर मस्त अशा या आपल्या खुसखुशीत कापण्या तयार आहेत। कशाही केल्या तरी खायला खूप छान लागतात। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।